महाराष्ट्र सरकारने सातारा ते जयगड रस्ता करण्याचा निर्णय घेतला. का तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण लवकरात लवकर जोडले जावे म्हणून. पण असाच एक निर्णय पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना घेतला गेला होता कराड चिपळूण रेल्वे मार्गाचा. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्यांनी कराड चिपळूण रेल्वे मार्ग होण्यासाठी सतत पाठपुरावा केला, त्याचं सर्वेक्षण केलं. तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आणि त्यातला 50% खर्च हा महाराष्ट्र शासन करेल असा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. का तर हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण थेट रेल्वेने जोडले जावे. कराड चिपळूण रेल्वे मार्गाचा फायदा सातारा, कराड, सांगली इथल्या शेतकऱ्यांना होणार होता. त्यानंतर सुरेश प्रभू भारताचे रेल्वे मंत्री झाले. त्यांनी त्या प्रकल्पास तत्वदा मंजुरी सुद्धा दिली. त्याचं भूमिपूजन सुद्धा झालं. भूमिपूजन होऊन सुद्धा या प्रकल्पाचं काम सुरू झालेलं नाही. एकीकडे वैभववाडी ते कोल्हापूर हा नवीन रेल्वे मार्ग करण्याचा प्रस्ताव सरकारने तयार केला आहे. जर वैभववाडी कोल्हापूर हा रेल्वे मार्ग होत असेल तर कराड चिपळूण हा रेल्वे मार्ग का नाही? तुम्हाला काय वाटतं? हा रेल्वे मार्ग अजूनही का झाला नाही?